जय महाराष्ट्र। मी सुजित रामचंद्र चव्हाण, शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख कोल्हापूर। 5 मे 1986ला शिवसेनेची स्थापना हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने कोल्हापूरमध्ये ह्या जिल्ह्यामध्ये भगवा ध्वज उभा राहिला आणि शिवसेनेची पताका माझे कैलासवासी रामभाऊ चव्हाण दादा आणि माझे चुलते शिवाजीराव चव्हाण दादा या दोघा भावाभावांनी या पश्चिम महाराष्ट्रातला हा शेवटचा कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो। आणि या जिल्ह्यामध्ये पुरोगामीची लोक आणि काँग्रेस याबरोबर टक्कर देणं एवढं सोपं नव्हतं त्या काळामध्ये। आणि त्या काळामध्ये काँग्रेस आणि शेका पक्ष हे 2 घटक पक्ष ह्या पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय जास्त होते। त्या टायमाला ही चळवळ करत असताना हिंदुत्ववाद घेऊन पुढे जाणं एवढं सोपं नव्हतं। पण आज कुठेही शाखेचं नियोजन केलं आणि शिवसेनेची शाखा स्थापन केली तर स्थानिक लेवलचे पुढारी त्या टायमाला शाखेचा बोर्ड काढून रात्री 12 वाजता नेऊन ते जिथं नदीपात्र असेल त्या पात्रामध्ये ते बोर्ड टाकले जायचे। पण त्यावेळी मोबाईलची सुविधा तर नव्हती। लँडलाईन एक नेता किंवा पुढारी असेल त्याच्याच घरी असायचा। म्हणजे शिवसैनिक असायचे त्या टायमाला आमचे शिवसैनिक त्या नेत्याच्या घरी जायचे आणि आमच्या घरी फोन यायचा। रात्री 1:30-2 वाजता तो फोन यायचा। त्या टायमाला परत इथूनच लगेच माझे वडील सर्व माझ्या वडिलांचे सहकारी त्यावेळेचे शिवसैनिक कट्टर जे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व घेऊन जो पुढं झंझावात चालू करण्याचा विडा उचललेला होता, हे सर्व शिवसैनिक रात्रीचे एकत्र यायचे। पण काही गोष्टी हातात घेऊन जायचं मी त्याचा उल्लेख इथं करत नाही। पण जे काय असायचे शस्त्र जे स्वराज्य उभा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं विडा उचललेला त्याच पद्धतीनं वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने माझ्या वडिलांनी तो विडा उचललेला होता। आणि तो एक चंग बांधला होता की काही पण करून कुठल्याही परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा असा सक्षम करायचा की तो पूर्णपणे हिंदुत्वाचा विचार झाला पाहिजे। अशा पद्धतीनं ही शिवसेना ज्या पुढाऱ्यानं तो बोर्ड पाण्यात टाकला जायचा तो बोर्ड त्याच पुढाऱ्याला नदीपात्रात उतरून त्याला परत तो बोर्ड बाहेर काढायला लावायचा आणि त्या बोर्डाला दूध अभिषेक घालून परत त्याच्याच हातानं तो बोर्ड लावला जायचा। असं हिंदुत्व आणि शिवसेना प्रमुखांचे विचार पूर्ण खेडोपाडीमध्ये पोचवण्याचं काम माझ्या वडिलांनी केलेलं आहे। आणि हेच पताका मी त्यावेळेपासूनच त्यावेळी माझं वय वर्ष 14 ते 15 वर्ष असेल त्यापासून मी शिवसैनिक म्हणून काम करतो। कारण का शिवसेनेचं रोपटंच माझ्या घरातनं लावलं गेलं आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आपण ह्या कोल्हापूरमध्ये आत्ताच्या हिंदुत्व जे घेऊन चाललेले आहेत आणि ज्या सर्वसामान्य शिवसैनिकांच्यासाठी आदरणीय ह्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तो पुढाकार घेतला आणि एक शिवसैनिकांना न्याय देण्याकरता वाचा फोडली। ह्याच हिंदुत्वाचा जसं शिंदे साहेबांनी वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन जायचा विचार केला तेच हिंदुत्व आता शिंदे साहेब घेऊन जायला लागले। त्याच पद्धतीने आम्ही देखील शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे हे हिंदुत्व घेऊन जायचा आम्ही प्रयत्न करत आहे आणि करत राहणार। कसं आहे बघितलं गेलं तर वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे शिंदे साहेबांनी एक घोडदौड निर्माण केली आणि शिंदे साहेबांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि शिवसैनिकांचा बघितला जातो की ते बाळासाहेबांच्या तालमीत आणि दिघे साहेबांच्या तालमीत झालेला हा सर्वसामान्य कुटुंबातला हा कार्यकर्ता आणि हे सर्व शिवसैनिकांचं अडचणी आणि काय अवस्था असते शिवसैनिकांच्या काय भावना असतात तळागाळात हे समजून घेणारं जर नेता असेल तर आज एकमेव ह्या शिवसैनिकांना आधार म्हणून बघितलं जातं तर वंदनीय आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। कसं असतंय बघा की गेले कित्येक वर्ष आता आपण 1 वर्ष झाले तर यांच्याकडे दुसरा कुठला मुद्दा नाही, गद्दार आणि खोके काय। पण खरं मला म्हणायचं आहे की इतके वर्ष तुम्ही वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून तुम्ही काम करत आहात पण बाळासाहेबांच्या नावावर फक्त तुमचं दुकान चाललेलं आहे। पण शिंदे साहेबांचं दुकान कुणाच्या जीवावर नाही चाललं। पण शिंदे साहेब बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार घेऊन चालणारं हे एकमेव सर्वसामान्य कुटुंबातला नेता आणि कुटुंबातला एक सर्वसामान्य एक मुलगा अशा पद्धतीनं ते घेऊन चाललेले हे हिंदुत्व हे एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन चाललेले आहेत। आणि याकरता जर बघायला गेलं तर गद्दारीचा विषय झाला तर गद्दारी कुणी कुणाबरोबर केली हे अखंड महाराष्ट्रात उद्याच्या 2024ला
अखंड महाराष्ट्र हे जो उत्तर देईल। गेले कित्येक वर्षे ह्या महाराष्ट्राला जे महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण सर्वसामान्य जनतेच्या मुखातून आता एकच नाव निघतं, ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं। त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, सर्वसामान्य लोकांच्या व्यथा, सर्वसामान्य लोकांचे आता आरोग्याचे प्रश्न हे जर सातत्यानं जर कुणी पुढाकार घेतला असेल तर तो एकमेव म्हणजे शिंदे साहेब। कारण शिंदे साहेबांच्याकडे का बघितलं जातं ह्याचा एक दुसरा विषय की प्रत्येक सणाला आणि प्रत्येक गोष्टीला जो आनंदाचा शिदा हा जो उपक्रम साहेबांनी राबवला, गोरगरिबांच्या मुखात सोन्याचा घास जाण्याचा प्रयत्न आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केला, ह्याच दृष्टिकोनातून शिंदे साहेबांच्याकडे बघितलं जातं। वंदनीय बाळासाहेबांच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याचा छत्रपती शाहू महाराज घराण्यापासून तो संबंध, जिव्हाळीचं नातं ह्या कोल्हापूरबरोबर हिंदू हृदय सम्राटांचं होतं। तेच नातं शिंदे साहेबांनी जपलेलं आहे आणि कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न, मग भले रंकाळ्याचा प्रश्न असून दे, हा गांधी मैदानाचा प्रश्न असून दे, महालक्ष्मीचा प्रश्न असून दे, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न असून दे, अनेक असे प्रश्न असून देत, शिंदे साहेबांना पूर्णपणे जातीने ह्याकडे लक्ष देऊन पूर्णपणे हे कोल्हापूरचा वैभव कशा पद्धतीनं उभा राहील त्या पद्धतीचं लक्ष, जे बाळासाहेबांचं जसं लक्ष होतं तसंच लक्ष शिंदे साहेबांचं या कोल्हापूरकडे आहे। आणि कुठल्या पद्धतीचा फंड असू दे किंवा कुठल्या पद्धतीचं आर्थिकदृष्ट्या कोल्हापूरला सक्षम कशा पद्धतीनं केलं जाईल या पद्धतीनं शिंदे साहेबांचं बारीक लक्ष या कोल्हापूर जिल्ह्याकडे आहे। पहिल्या नेतृत्वाबरोबर पण आम्ही काम केलं आणि आत्ता जे शिंदे साहेबांच्या बरोबर आपण काम करतो, जमीन आसमानचा फरक आहे। शिंदे साहेबांची आणि त्यांची तुलनाच होऊ शकत नाही। कारण त्याचं एवढं आहे की शिंदे साहेब जे प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही पदाधिकाऱ्याहून सोडून द्या, पण सर्वसामान्य आमचा शिवसैनिक असला तर त्याला जवळ बोलवून त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याच्या विचार विनिमय करतात। ह्याला खरा नेता आणि ह्याला नेतृत्व म्हणतं। कारण का जिल्हा प्रमुख असू देत किंवा खासदार असू देत किंवा आमदार असू देत किंवा मंत्री असू देत, त्याला जवळ घेणं हे योग्य नाही, पण सर्वसामान्य शिवसैनिकाला जवळ घेणं हेच खरं नेतृत्वाचं खरं कौशल्य असतं आणि तेच कौशल्य आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे आहे। युवासेनेचं नेतृत्व आता ज्या पद्धतीनं माझा मुलगा असेल प्रसाद चव्हाण आणि राजेश क्षीरसागरांचे चिरंजीव पृथ्वीराज क्षीरसागर यांची सर्व टीम आम्हाला फादर बॉडी म्हणून शिवसेना म्हणून काम करते आणि आपले युवक नेतृत्व म्हणून ही सगळी पोरं काम करतात आपले शिवसैनिक म्हणून। त्या पद्धतीनं युवासेनेची ताकद पण चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये आहे आणि ते नेतृत्व उद्याचं भविष्य आहे आणि ते भविष्य कुणाकडे बघून काम करतं तर एकमेव श्रीकांत शिंदे साहेब आणि आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे बघून। म्हणूनच ह्या मुलांना होप्स जे वाढलेले आहेत ते फक्त श्रीकांत शिंदे साहेबांच्याकडे जे कामाचं कौशल्य बघून त्यांच्याकडे हे सगळं नेतृत्व जाते आणि त्यांच्याकडे बघून हे कौशल्य हे युवा सैनिकांचं वाढत चाललेलं आहे कोल्हापुरात। कसं आहे बघा, गेले कित्येक वर्ष वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं वारसदार म्हणून त्या लोकांनी नेतृत्व केलं आणि ह्या नेतृत्वानं कधी जुन्या शिवसैनिकांचा विचारच केला नाही। आणि जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी एक दुवा म्हणून एक मधला एक पर्सन काम करत असतो, त्या पर्सननं देखील शिवसैनिकांच्या जुन्या शिवसैनिकांच्या कधी सर्वसामान्य शिवसैनिकांचा कधीही विचार केला नाही। पण आता असं इथं केलं जातं की डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क केला जातो, जुन्या शिवसैनिकांचा संपर्क केला जातो, ज्येष्ठ शिवसैनिकांचा संपर्क केला जातो आणि तो संपर्क आत्ता जो बघण्याचा दृष्टिकोन त्या लोकांच्यापेक्षा शिंदेसाहेब कशा पद्धतीनं काम करायला लागल्यात ह्याकडं ज्येष्ठ लोकांचं आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचं पण आता ह्या वयात देखील मनोधय वाढलेला आहे, कारण शिंदेसाहेबांच्या कामामुळं। 2024ची तयारी एकदम पूर्णपणे ग्राउंड लेवलला आमचे शिवसैनिक पदाधिकारी, स्वतः मी जिल्हा प्रमुख म्हणून राजेश क्षीरसागर पण आम्ही सर्वजण पूर्णपणे दोन्ही लोकसभेचे खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे चांगल्या फरकाने आपल्याला निवडून येण्याचे आहेत आणि शिंदे साहेबांचे ह्या कोल्हापूर जिल्ह्यातनं हात बळकट करण्याकरता आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत। बघा, राजेश क्षीरसागर ज्या टायमाला आमदार होते, ह्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्यावेळी विधानसभेच्या पायरीवर ज्यावेळी अधिवेशन चालू असताना राजेश क्षीरसागरांनी त्यावेळी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या वेळी त्यांनी वाचा फोडली आणि त्या वाचेला हे जे आत्ता जे म्हणतात ना, मग एक म्हणायचं असतं की झेंडा कोणाचा आणि नाचवतंय कोण, काय अशा पद्धतीचं हे कोल्हापूरच्या काही
इतर पक्षाच्या लोकांना ते एक हे आहे की बाबा सवय आहे की बाबा काम करायचं कोणी आणि श्रेय घ्यायचं कोणी, अशा पद्धतीचे प्रवृत्तीचे इथले नेते मंडळी आहेत इतर पक्षाचे. त्यामुळे हे जर श्रेय जर असेल तर आदरणीय राजेश क्षीरसागरांनी ह्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शिवसैनिकांचा आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा आहे. आणि ह्याला खरोखर जर हे जे पाणी जे आता कोल्हापूरच्या जनतेला मिळालं काळंबावाडीचं, हे पूर्ण जर करायचं बघितला पाठपुरावा तर ते फक्त आणि फक्त आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचंच श्रेय जातं. कारण का हे जर पूर्ण सर्वसामान्य जनतेला चांगलं मुबलक पाणी मिळण्याकरता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या कोल्हापूर जिल्ह्याकडं गांभीर्याने बघून राजेश क्षीरसागर साहेबांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केलं त्याला एक यश कशा पद्धतीने मिळेल ह्याच्याकरता जे पाठपुरावा जो असतो तो राजेश क्षीरसागरने एकनाथ शिंदे साहेबांच्या उभं राहून केला आणि त्याचे जे श्रेय असेल तर राजेश क्षीरसागर आणि शिंदे साहेबांना जाते. जय महाराष्ट्र.